नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुवार आहे आणि 13 मार्च आहे. आज होलिका दहन आहे. होलिका दहन आपण का साजरं करतो हे सर्वांना माहिती आहेच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत. हा उपाय तुम्हाला फक्त होळीच्याच दिवशी करता येणार आहे. वर्षातून एकदाच हा उपाय आपण करू शकतो. हा उपाय आपण का करायचा आहे बघा. आपल्याला जर का काही वाईट बाधा लागल्या असतील, घराला वाईट बाधा, इतरांच्या वाईट नजरा लागल्या असतील, काही दोष लागले असतील किंवा घरातील व्यक्तींवर काही तांत्रिक क्रिया झालेल्या असतील, बाहेरच्या बाधा झालेल्या असतील, काही करून घरातल्या अडचणी संपत नसेल, राहूचा दोष असेल, शनी दोष असेल, नवग्रह दोष असेल किंवा इतर काही घरात निगेटिव्ह ऊर्जा या साठलेल्या असतील, पितृदोष असतील, या सर्व गोष्टींसाठी आपण आज होळीच्या दिवशी होलिका प्रज्वलित केल्यानंतर हा अत्यंत असा साधा, सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. पहा उपाय कसा करायचा. आज आपल्याला होळी प्रज्वलित करायची आहे. होळी प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही जर का तुमच्या घरापाशी होळी पेटवणार असाल तर तुम्हाला हा उपाय तिथे करता येणार नाही. कारण आपण जे उपाय करत असतो हे उपाय आपल्याला सार्वजनिक होळीमध्ये म्हणजेच मोठ्या होळीमध्ये करायचे असतात. ह्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक अखंड नारळ घ्यायचा आहे. हा नारळ आणल्यानंतर तुम्हाला तो नारळ तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला हा नारळ 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. यानंतर बघा हा नारळ घेऊन आपल्याला हा नारळ दरवाजावरून उतरवल्यानंतर पुन्हा घरात आणायचा नाही. त्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला पेट्या होळीपाशी जायचं आहे. तिथे गेल्यावर हा नारळ तुम्हाला त्या होळीमध्ये टाकायचा आहे. आता नारळ कसा टाकायचा तर पहा, नारळ टाकताना आपल्याला होळीकडे पाठ करून उभं राहायचं आहे. त्यानंतर हा नारळ आपल्या डोक्यावरून होळीत पाठीमागे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे. घरी आल्यावर हातपाय धुवायचे आहे आणि मग आपल्याला घरामध्ये यायचं आहे. हा नारळ होळीमध्ये टाकताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र व्हिडिओच्या शेवटी दिला आहे. या उपायामुळे आपल्या घरात असलेली वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा, इडा पिडा, जर का एखाद्याची नजर बाधा घराला लागली असेल, काही वास्तू दोष घरात असतील किंवा एखाद्याची प्रगती होत नसेल, धन हानी होत असेल, अपयश मिळत असेल किंवा घरात आर्थिक अडचणी असतील, विवाह जमत नसेल, या सर्व गोष्टींसाठी हा उपाय करायचा आहे. नारळ टाकल्यानंतर आपल्याला होलिका देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मागे लागलेली इडापिडा सर्व काही ह्या होळीमध्ये नष्ट होऊ दे. घराला लागलेले दोष, वास्तुदोष किंवा घरात काही बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, तांत्रिक बाधा असतील, या सर्व काही या होळीमध्ये जळून राख होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला घरी निघून यायचं आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. आपण पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. स्क्रीनवर दाखवलेला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट याचा काढून घ्या.